त्यांनी म्हटलंय। लाठीचार्ज नंतर त्यांची ही प्रतिक्रिया समोर आली। लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं असंही अभिजित दिपके यांनी म्हटलंय। ज्यावेळेस हे आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, त्यावेळेस तुम्हाला एक आश्वासन सरकारने दिलं होतं की आम्ही जे आंदोलक आहेत त्यांच्यावर गुन्हे करणार नाही। आताची सध्याची स्थिती काय आहे? सध्याची स्थिती ही आहे की बऱ्याचशा राज्यात त्यांनी जे आम्हाला आश्वासन दिलं होतं ते पाळतायत, कारण की आम्ही म्हणलो होतं जर तुम्ही आश्वासन पाळणार नसाल तर आम्हाला परत रस्त्यावर उतरावं लागेल। आणि त्यानंतर आम्ही पाहिलं बिहार झालं, बंगाल झालं, गुजरात झालं, महाराष्ट्र झालं, इथलच्या सरकारांनी नोटीस काढले की ते कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही जे स्टुडंट्स प्रोटेस्ट करत होते त्यांच्यावर। नाही, पण बघ काही ज्या बातम्या आल्या की काही आंदोलकांना अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, काही नोएडातल्या जे लहान लहान मुली होत्या त्या बातम्या आल्या। नाही, त्यांच्यावरही काम चालू आहे आमचं। जसं दिल्लीचं बाकी, अजून दिल्लीचेही केसेस वापस व्हायच्या बाकी, आम्ही त्यासाठी त्यांच्याशी निगोशिएट करतोय आणि आम्ही त्यांना सांगतोय जर तुम्ही ऐकलं तर सरकारसाठीच बरे, कारण की तरुणांचा हा राग शांत झालेला नाहीये। जर तुम्हाला असं वाटत असेल एका राजीनाम्यानंतर राग शांत झालाय, तो राग शांत नाही झालाय। 20 जुलैला ज्या प्रकारे लाठीचार्ज करण्यात आला पोलिसांकडून, त्याच्यानंतर हा राग 10 पट वाढलेला आहे आणि तरुण पुन्हा एकदा तयार आहे रस्त्यावर यायला। तर सरकारने ती चुकी करू नये, तरुणांची दिशाभूल करण्याचा। तुमच्या तिथे उद्धव ठाकरे आले, शरद पवार आले, केजरीवाल पण आले, पण राहुल गांधी नाही आले। नाही, पण काँग्रेसचे पवन खेडा आले होते आणि ते बोलले की मला राहुल गांधींनी पाठवलेलं आहे। अच्छा, मी राहुल गांधींशी तुमचं काही बोलणं झालं? माझं बोलणं नाही झालं। पवन खेडा बोलले की मी काँग्रेस पार्टीतर्फे आलो आणि राहुल गांधींनी मला पाठवलं। अच्छा, म्हणजे त्यांचं समर्थन होतं। येस। आणि त्यांचं जे आंदोलन होतं त्याला तुमचं समर्थन होतं? हा, त्यांचा जे काही डिमांड एकच मुद्दा होता ना, तर साहजिकच आहे ती गोष्ट। आंदोलन झालंय 2011ला अण्णा आंदोलन झालं होतं, ते मी होतो तिथे, ते एक आम्ही आंदोलन बघितलं, त्यामुळे सरकार बदललं। येस। एक हे जेनझीचं पहिल्यांदा आपल्या देशात जेनझीचं हे पहिलं आंदोलन आहे। त्यानंतर तुम्हाला असं वाटतं काय की लोकांनी सरकारही बदलावं? ते लोक ठरवतील सर, मी एकटा कसं काय सांगू? लोक ठरवतील। जर लोकांना वाटलं सरकार ऐकत नाहीये, सरकार सुधरत नाहीये, तर येणाऱ्या निवडणुकीत ते बदलून टाकतील। बघा कसं आहे, आणि सरकार बदलणं काही वाईट नाहीये। हा, एका लोकशाहीसाठी सरकार बदलत राहणं खूप गरजेचं आहे, कारण की जेव्हा एक सरकार खूप काळासाठी राहती तेव्हा ती सरकार अहंकारी होऊन जाते। हा एक तुमचा पॉलिटिकल स्टँड आहे की सरकार बदललं पाहिजे। बघा तुम्ही आता, मी म्हणतो लोकशाहीसाठी चांगलं आहे, हा, सरकार का नाही बदलली पाहिजे? हा, कारण की कुठली एका पार्टीची किंवा कुठल्याही एकच सरकार असावी हे लोकशाहीसाठी चांगलं नाही। म्हणजे तुम्ही कुठल्याही पॉलिटिकल सायन्सच्या स्टुडंटला विचारा, ओके, सरकार बदलत राहणं हे लोकशाहीसाठी चांगले आहे। तसेच नरेंद्र मोदी आले ना, नरेंद्र मोदी सरकार बदलण्यामुळे झाले, त्याच्यात वाईट काय? मुलांना घाबरवण्यासाठी त्यांना एक मेसेज द्यायचा होता की याच्या पुढे कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे नरेंद्र मोदी किंवा बीजेपी सरकारच्या विरोधात प्रदर्शन करायची। या मेसेजसाठी इतका घाण प्रकारचा लाठीचार्ज झालेला आहे। हे सगळं आंदोलन चिघळलं ते लाठीचार्जमुळेच। येस। पण ते सरकारने हा विचार केला असेल ना की लाठीचार्ज केला तर हे आंदोलन चिघळेल, याची त्यांनाही कल्पना होती। त्यांना वाटलं लोक घाबरून घरी जातील। हा, त्यांना जे वाटलं लोक घाबरून घरी जातील, आंदोलन इथेच संपून जाईल, कारण की त्यांना वाटलं लहान पोरे लाठ्यांसमोर हे काही टिकणार नाही। पण हे चुकले ते इथे, त्या लाठीचार्जमुळे आमचं आंदोलन अजून मोठं झालं। पण असं तर नाही की सरकारला वाटलं की यामुळे अराजकता निर्माण होईल, संसदेत घुसले तर नेपाळ आणि बांगलादेश सारखं होईल? मला जे वाटते ना, 20 तारखेला आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे की नेपाळ आणि बांगलादेश सारखं या देशात कधी होणार नाही। एवढी सगळी गर्दी आली होती सर, शक्य नव्हतं का? होतं शक्य, थांबलो ना मी। मला जिथं दिसलं पोलीस लाठीचार्ज करतीये आणि पब्लिक म्हणत होती आम्ही लाठ्या खाऊन पण आम्ही पुढे जाऊ, थांबलो मी। आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, पण त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे का? नाही, समाधानी तर आम्ही नाहीये त्यावर। राजीनामा एक सुरुवात होती अकाउंटेबिलिटी वापस आणण्यासाठी। त्याच्याने एक अकाउंटेबिलिटीचं जे कल्चर आहे आपल्या देशातून गायब झालं होतं। हे जे म्हणायचे हे सरकार में इस्तीफे नाही होते, ते अहंकाराने म्हणायचे। तो अहंकार काढणं गरजेचं होतं आणि अकाउंटेबिलिटी आणणं गरजेची होती। त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि आता सुरुवात झालेली आहे। आता अजून भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यावर आम्ही काम करू हळूहळू। तर शिव्या देणाऱ्या तरुणांना मी माफ करतो असं म्हणत पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला। मोदींच्या माफ करतो या वक्तव्यावरून ठाकरे बंधूंनी टीका केली। जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांची माफी कोण मागणार असा सवाल राज ठाकरेंनी केला। तर मोदी शहांनी आधी विद्यार्थ्यांची आणि कुटुंबियांची माफी मागावी असं उद्धव ठाकरे म्हणाले।
जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का। ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूं। मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो। या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार? ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही। मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून। ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे। आणि या भाषेची सुरुवात, ही भाषा योग्य का अयोग्य हा मुद्दा आहेच, पण या भाषेची सुरुवात मुळामध्ये आपल्या देशात जे नमोरुग्ण आहेत, मी ज्यांना मनोरुग्ण तर ते आहेतच, पण नमोरुग्ण आहेत त्यांना देईन याचा दोष। कारण ज्या पद्धतीने गेले काही वर्ष ट्रोलिंग चालतं, इथे सुद्धा ज्या एका मुलीने पोलिसांची गाडी अडवली, रिया अहिर, तिला ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं, ती भाषा, त्या भाषेबद्दल कोणी कोणाला माफ करायचं? आमचं तर राज ठाकरे नाही म्हणणं आहे, सहनशीलता, प्रामाणिकता आणि समजूतदारपणा आणि त्याबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद आणि जेनझीच्या भावना समजावून जो व्हिडिओ नरेंद्र मोदीजींनी केलाय तो आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा। दगडांवरील आंदोलकांचे ठसे आधारशी लिंक होणार, या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला। चंद्रकांत पाटलांच्या मेंदूंवरचे फिंगरप्रिंट बघायचे, हे कसले उच्च तंत्रशिक्षण मंत्री, अशा शब्दात राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली। दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनावर चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी चांगलेच टोले मारले। राज ठाकरेंनीही चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवली। विद्यार्थी आंदोलनावेळी ज्यांनी दगडफेक केली त्यांचे दगडांवरचे फुटप्रिंट्स थेट आधारशी लिंक होणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले। एका पत्रकाराच्या व्हिडिओचा दाखला देत आपण हे बोलत असल्याचंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं। चंद्रकांत पाटलांना फिंगरप्रिंट्स म्हणायचं होतं, पण त्यांनी फुटप्रिंट्स हा शब्द वापरला होता। तिथे पडलेला एवढंसं दगड पण आम्ही कलेक्ट केला आहे आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक होते। जबरी गुन्ह्यांमधले किती जण त्यात होते। दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली। लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते। एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली। हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार। कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे। राज ठाकरे साहेबांना खूप बुद्धी आहे, त्यांच्या बुद्धीची प्रिंट अजून का जनमानसात उठत नाही याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीही चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय। 4 ट्रक घेऊन गेलेत, मला कोणतरी म्हटलं, त्यांना जबाबदारी दिली अमित शहानी, दगड गोळा करा म्हणून। चंद्रकांत दादांना कोथरूडचे कार्यकर्ते पाठवले त्यांनी, दगड गोळा करणार, मग ते लॅब मध्ये आणणार आहेत। दादांना स्वतःची जबाबदारी दिली आहे, फिंगरप्रिंट चेक करायची, मग ते आधार लिंकला जोडणार। कोणी सांगितलं तुम्हाला सगळं? मतरूपी दगड संजय राऊत तुम्हाला मारले आणि तुम्हाला घरी बसवलं हे बघा। चंद्रकांत दादांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आणि त्यांचं वक्तव्य अर्धवट दाखवून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय। संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंनी झापलंय। अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेलात, अशी विचारणा शिंदेंकडून करण्यात आली। महायुतीची भूमिका ठरलेली नसताना दिपकेंची भेट का, असा सवाल शिंदेंनी विचारलाय। शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 नेत्यांनी अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावरून शिंदेंनी दिपकेंची भेट घेणाऱ्या संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापल्याची माहिती आहे। अभिजित दिपकेंना भेटायला परस्पर का गेला,
महायुतीची भूमिका ठरली नसताना दिपकेंची भेट का घेतली? महायुतीत असताना पक्षप्रमुखांना न विचारता जायला नको होतं असं शिंदे म्हणाले. ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं NDAचं सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी आंदोलनावर स्वारवून केला, त्या ठिकाणी त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्याच्या घरी जाऊन एक प्रकारची पुष्टी देणं, मला वाटतं नेमकं बच्चू कडू संजय शिरसाटच्या मनात काय आहे त्याचंही स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आहे. बच्चू कडूची राजकीय जी काही स्टाईल आहे किंवा स्ट्रॅटेजी, आमदारकी मिळाली त्यातनं फार प्रसिद्धी मिळणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जर नौटंकी केल्या, अशा प्रकारचं जर विपर्यास काही केलं तर मीडिया जागा देते. असं वारंवार त्या ठिकाणी करत राहणार आहे, ज्याच्यामुळे महायुती शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट वाढू शकतं. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर संजय शिरसाट थेट अभिजित दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगर मधल्या घरी पोहोचले. शिरसाटांनी दिपकेंच्या आई वडिलांची भेट घेतलेली. यावेळेस शिरसाटांनी दिपके हे आपले जवळचे नातेवाईक असल्याचं सांगितलं होतं, तर बच्चू कडूंनी दिपकेंचा सत्कार करत भाजपवरच निशाणा साधला होता. दिपके कुटुंब हे माझ्या मतदारसंघात राहतं. अभिजितला मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे, त्याच्या बहिणीला पाहत आलेलो आहे. माझा मुलगा तिच्या हाताने राखी दरवर्षी बांधतो, म्हणजे हे नातं आहे. माझे जवळचे आहेत, नातेवाईक आहेत. आणि मग हे सर्व आंदोलन झाल्यानंतर त्यांचं विचारपूस करणं हे मला गरजेचं वाटत होतं. ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येतात, मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात जातो आणि अशा वेळेला गेलो नाही तर त्यांना सुद्धा बरं वाटणार नाही. मी एक आंदोलक म्हणून आणि एक आंदोलकाची भेट घ्यायची मला असं वाटलं. माझी व्यक्तिगत भेट आहे. जेव्हा आपल्यातला माणूस लढतं तेव्हा ते राहिल्या जात नाही आणि त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे. सरकार, पक्ष, पार्टी, राजकीय हा विषय बाजूचा आहे. कोणी अशा प्रकारचं धमक्या गिमक्या देणं हा म्हणजे तो काही काळ राहिला नाही धमकीचा. त्यानं कोणी अशा धमक्या देत असेल किंवा चुकीचं कोणी असं वागत असेल तर भाजपचे जे काही प्रमुख लोक आहे जे धमके देत त्यांना सांगेल ना. कोर्टात चिन्ह मिळण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला. चिन्ह मिळालं नाही तर गोठवलं जाईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 2029च्या निवडणुकीला 3 वर्ष उरली, तयारीला लागा असे आदेशही ठाकरेंनी दिले. कोर्टात शिवसेनेचं चिन्ह आपल्यालाच मिळेल, उद्धव ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विश्वास व्यक्त. तसंच चिन्ह आपल्याला मिळालं नाही तरी गोठवलं जाईल असंही उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे. ज्यांना काही कारणास्तव दिलेली जबाबदारी पार पाडता येत नसेल त्यांनी पद सोडावं, त्यांची जबाबदारी इतरांना दिली जाईल. 2029च्या निवडणुकीला 3 वर्ष उरली. निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या उद्धव ठाकरेंच्या सूचना. पक्ष बांधणीकडेही लक्ष द्या, पक्षवाढीसाठी हीच योग्य वेळ, उद्धव ठाकरेंच्या सूचना. ग्रामपंचायत निवडणुकीकडेही लक्ष केंद्रित करा, SR मध्ये कोणी वगळलं जाणार नाही याकडे लक्ष द्या, उद्धव ठाकरेंच्या सूचना. सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतून दरवर्षी 18 कोटींची दानचोरी होते असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वासांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र राज ठाकरेंनी वाचून दाखवलं. अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीनं साऱ्या देशाला धक्का बसलेला असतानाच आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातही करोडोंच्या दानचोरीच्या आरोपांनी खळबळ माजली आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून दरमहा 1.5 कोटींहून अधिकचं दान चोरी झाल्याच्या दाव्यानं हलकल्लोळ माजलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल एक पत्र वाचून दाखवलंय. विशेष म्हणजे दानचोरीकडे बोट दाखवणारं हे पत्र खुद्द सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांनीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलंय. पत्रात काही दिवसांपूर्वीच दानचोरी करणारे कर्मचारी पकडले गेल्याचा दावा पत्र लिहिणाऱ्या विश्वस्तांनी केलाय. सिद्धिविनायक मंदिराचे दानपत्र दर बुधवारी मोजले जातात. पत्रानुसार चोर पकडण्याआधी दर आठवड्याला साधारण 50 लाख इतकं दान येत होतं. मात्र चोर पकडले गेल्याच्या 3 आठवड्यांपासून तेच दान दर आठवड्याला साधारण 1.5 कोटी इतकं भरतंय. त्यामुळेच विश्वस्तांनी सिद्धिविनायक मंदिराच्या दानातून दरमहा 1.5 कोटी आणि वर्षाला 18 कोटींचं दान गहाळ होत होतं का असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी सरकारकडे केली आहे. धक्कादायक म्हणजे कर्मचारी पकडले गेले असले तरी या दानचोरी मागे वरिष्ठ पातळीपर्यंत हात आहे असा दाट संशयही खुद्द मंदिराच्याच काही विश्वस्तांनी वर्तवलाय. 18 कोटी रुपये दर वर्षाचे
सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये. आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जात आहेत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत. तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत. सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही, म्हणून मंदिरात जावं तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही. ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल. सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टवर अध्यक्षपदी शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आहे. खजिनदारपदी भाजपचे पवनकुमार दयाशंकर त्रिपाठी, तर विश्वस्त म्हणून भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मनीषा तुपे, भास्कर विचारे हे आहेत. यापैकी विश्वस्त राहुल लोंढे, मीना कांबळी, गोपाळ दळवी आणि सुदर्शन सांगळे या 4 विश्वस्तांनीच मंदिराच्या दानचोरीबद्दल गंभीर आरोपांचं पत्र लिहिलंय. महाराष्ट्रामध्ये सिद्धिविनायक मंदिर हे शिर्डीतल्या साईबाबांनंतर सर्वात श्रीमंत मंदिर आहे. देशाचा विचार केला तर सर्वाधिक दान येणाऱ्या मंदिरांपैकी सिद्धिविनायक पहिल्या 10 मंदिरांमध्ये येतं. सर्वसाधारण दिवशी 25,000 ते 40,000 भाविक इथं येतात. मंगळवारी किंवा सुट्टीच्या दिवशी भक्तांची संख्या 2 ते 3 लाख आणि अंगारकी गणेश चतुर्थीच्या वेळेस भक्तांचा आकडा दर दिवशी 5 ते 7 लाखांपर्यंत जातो. त्याच मंदिरात दानाच्या चोरीचा आरोप झाल्यानं आणि तो खुद्द विश्वस्तांनीच केल्यामुळे साऱ्या प्रकरणाच्या कठोर चौकशीची मागणी होत आहे. काही ठिकाणी कर्मचारी हातचलाकी करून पैसे काही काढतात. हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही पोलीस खात्याला पत्र लिहिलं की अशा प्रकारची आपण चौकशी करावी आणि हे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. त्यानंतर ते 9 कर्मचारी पकडले गेले, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. त्यामुळे सुद्धा जे उत्पन्न कमी होत होतं ते वाढलं. 2 वर्षापूर्वी 40-45 लाख जर दानपेटीत जमा होत असतील आणि आता ती रक्कम जर 90 आणि साधारण 98 लाखापर्यंत गेली असतील तर त्याच्यामधला फरक का होता हे शोधावं ही यामागची भावना होती.